तर हे गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे मकर संक्रांती. तर सर्वात आधी माझ्याकडनं तुम्हाला व तुमच्या पूर्ण परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज माझा हा पहिला ब्लॉग आहे जो की मी मोठा बनवतो आहे. तर आजपर्यंत मी इंस्टावर आणि यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ असे टाकत होतो. तर आज माझा हा पहिला ब्लॉग आहे. तर तो अभी हम केले खाने वाले हैं, इसमें बहुत प्रोटीन होता है. तर आता मला करायची देवपूजा. तर मी आता निघालेलो आहे चिरणचे दाणे घ्यायला. तर मी आता लवकर जाऊन चिरणचे दाणे घेऊन आलो आहे आणि पोचून गेलो आहे घरी. तर मला आता बाबांच्या मंदिरावर जायचे कारण की आज संक्रांती. तर तिथं ते मंदिर वगैरे धुवायचे, दिवाबत्ती वगैरे लावायची. तर व्हिडिओ काढू शकणार नाही कारण की तिथं जाऊन व्हिडिओ काढायला, कारण की माझ्यासोबत हे एवढं वस्तू आहे. तर हे वस्तू घेऊन जायची आम्हाला. तर डायरेक्ट तिथं तर आपण डायरेक्ट मंदिरावर भेटू. तर मी आता बाबांच्या मंदिरावर आलेलो आहे आणि रस्त्यामध्ये व्हिडिओ नाही बनवू शकलो कारण की माझ्याकडे या वस्तू होत्या. या वस्तूंच्या हिशोबाने मग मला व्हिडिओ बनवता आला नाही. तर हे आहे माझ्या बाबांचं मंदिर. म्हणजे बाबा नाही तर माझे सख्खे जे बाबा होते त्यांचे भाऊ होते. तर यांसारखे दुसऱ्यांचे पण असे खूप सारे मंदिर आहेत तिथं, तुम्ही बघू शकता. हे इकडं पण मंदिर आहेत, हे इकडं पण मंदिर आहेत आणि ते समोर आहे ते भवानी माताचं मंदिर आहे. तर तिथं आपण जाणार आहे थोड्या वेळाने. तर इथं एवढे मंदिर आहेत. तर बाबांच्या मंदिराला आता धुतलेलं आहे आणि बाबांची पूजा वगैरे करू. घरी जाण्याच्या आधी इकडं समोरच ते माझ्या काकांचे पण मंदिर आहे एक. तर त्या मंदिरावर आपण जाऊन येऊ. चलो आपण त्या मंदिरावर जाऊ, काकांच्या मंदिरावर. तर हे राहिलं काकांचं मंदिर. हे होतं काकांचं मंदिर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आणि तिथं समोर आपल्या बाबांचं मंदिर आहे आणि काकांचं मंदिर जवळ आहे. तिथं सर्व मंदिर आहेत त्याप्रमाणे. त्या बाबांच्या मंदिराची पूजा वगैरे झालेली आहे. पण इथं जवळच भवानी मातेचं मंदिर आणि महादेवांचं मंदिर आहे. तर आपण तिथं जाऊ. तर चला. तर हे आहे भवानी मातेचे मंदिर. जय हो भवानी माता. नाम हा आहे भवानी मातांच्या इथं मंदिराचा स्पेस. इथं एवढा मोठा स्पेस आहे, खूप भारी वाटतं दुपारच्या वेळेस इथं. आणि इथं बाजूलाच महादेवांचं मंदिर आहे. तर आता इथं भवानी मातेच्या मंदिरचे आपण दर्शन झालेलं आहे आणि इथं सोबतच महादेव भगवानजीचे पण आपण दर्शन केलेलं आहे. इथं तर इतकं थंड वाटतंय की विचारून नका. AC बंद करायचं पण इतकं भारी इतकं थंड वाटतंय आणि खूप मस्त असं इथं प्रसन्न वाटतंय. असं वाटतंय की खूप भारी जागेवर राहिलेलं. तर आपण देवींचं आणि आपल्या शंकर भगवानजीचं नमस्कार करून घेतला आहे, प्रार्थना करून घेतली. तर हे दोघे मंदिर तुम्हाला दाखवण्यात दिले. आणि इथं खाली हनुमानजींचं मंदिर पण आहे, ते पण तुम्हाला दाखवून देतो. तर इथं हे आहे आपलं हनुमानजींचं मंदिर, बघू शकतो आपण हनुमानजींचं मंदिर. चला तर सगळ्या देवीदेवांचे एकदम मस्त नमस्कार झाला आहे. सर्व काही एकदम मस्त झालेलं आहे. सर्व काही पूजा वगैरे करायची होती ते सर्व झालं. आपली चप्पल या साईडला म्हणून आपल्याला इकडनं जावं लागेल. तर चला फायनली आपण आता घरी जाऊत. आणि हे कुत्रे बघा किती भारी इथं मस्त झोप काढत आहे. सेम याच्यासारखं इथं दुसरीकडे पण आहे. हे बघा याची इथं एक्सरसाइज चालू आहे मस्त प्रकारे. तर चला मी आता इथून निघतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी. तो फिलहाल मैं अभी घर पे आ चुका हूँ. बारी मंदिरावर गेलो तर बाबांच्या पूजा वगैरे केली, घरी आलो. त्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मी थोडं बसलो. पण बसल्या मला अशी काही झोप लागली की विचारूच नका. त्यानंतर मला अचानक झोप उघडली. तर त्यानंतर मला समजलं की 5 वाजून गेले, संध्याकाळची आली. तर मी लवकर हातपाय धुतले, फ्रेश झालो आणि आता ब्लॉग सुरू केलेला आहे, कंटिन्यू करायचं आपल्याला. तर पण आज मकर संक्रांती असं वाटत नाही मला, कारण की इथं एकही पतंग दिसणार नाही तुम्हाला. तुम्ही बघू शकता एकही पतंग दिसणार नाही तुम्हाला. थांबा तुम्हाला डायरेक्ट स्लॅबवर जाऊन दाखवतो. तर भावांना तुम्हाला बोललो होतो खालून दाखवत होतो की एकही पतंग दिसत नव्हती. तर खरंच दिसत नाही आहे, पण इथं दाखवलं तर बघा तुम्ही बघून घ्या, एकही पतंग दिसणार नाही तुम्हाला. थोड्याफार पतंग आहेत पण त्या या साईडला तिथं. तो गाईज माझे मित्र त्या शेतामध्ये पतंग उडवत आहेत, तशाला मी पण जातो फटाफट. तर भावांनो हे बघा हे सगळे इथं पतंग उडवत आहेत.
ही राहिली पतंग. चला आपण बी जाऊ. तर आम्ही आलेलो इथं पतंग उडवण्यासाठी आणि आमचे रोहित दादा डायरेक्ट पतंगांच्या भंडार घेऊन बसलेले. काय रोहित दादा काय करतायत तुम्ही? काय करतायत? पतंग बांधतायत आमचे रोहित दादा आणि आमच्या लाड्या बाई. यांची पतंग बघा तुम्ही. पतंग मॅन लाड्या डायरेक्ट बघू शकता तुम्ही. खतरनाक डायरेक्ट सगळ्या पतंग घेऊन बसलेला आहे. और भाई ये है हमारा अनु भाई. ये अनु भाई है हमारा. अनु भाई लोक डायरेक्ट मोठ्या मोठ्या पतंगचे दोरे मांजे घेऊन ठेवतात पण आम्ही तर डायरेक्ट प्लास्टिकच्या करड्या घेतो. हे बघा आणि त्याच्यामध्ये पतंग डायरेक्ट फाटलेली बिचारी बिचारीच्या आणि हा भाऊ तर पतंगचा स्टॉक घेऊन बसलेला आहे. लास्ट स्टेज चालतं बिचारीच्या. आणि हे भाऊ तर त्याचं पतंग उडत आहेत मस्तपैकी. यांची एक पतंग ऑलरेडी चढलेली आहे. ही दुसरी पण चढत आहे. एकमेकांमध्ये पेर लावतील आता. मी तर पतंग काही उडवत आहे पण पतंग सोडायला जातोय. ही बघा ही पतंग. तो चला अपन इधर पतंग छोड़ो आता. ये हमारे वैष्णव भाई तो पतंग ही नहीं उड़ा पा रहे. 2 बार इनकी पतंग मैंने यहाँ पे छोड़ी है लेकिन उड़ा नहीं रहे. और इनकी ये पतंग यहाँ पे हमारे अनु भाई और हमारे अनु भाई को तो कोई पतंग उड़ाने ही नहीं दे रहा. क्या भाई? तो ये है हमारे अनु भाई. इनको कोई पतंग ही नहीं उड़ाने दे रहा. यहाँ पे ऐसे ही नौटंकीबाजी चल रही है हमारी. तो गाइस हमारी पतंगबाजी पूरी हो चुकी है. तो क्या भाई अनु भाई कैसा लगा आपको आज पतंग उड़ा के? भाई पतंग का हाल देखो आप. पूरी फट चुकी है. इसको क्या ओ भाई ये देखो साथ में इसका क्या हाल हो चुका है. अभी ये सारे लोग भी घर जा रहे हैं. और भाई इन दोनों की सलामत जोली. बहुत ही सीक्रेट बातें चल रहे हैं. और ये हमारे क्या भाई अनु भाई क्या हुआ आपको? वो चीज़ कर रहे. तो चलो हम भी अभी घर पे जा रहे हैं. बहुत मज़ा आया आज मकर संक्रांति पे. चलो देखो हमारे गरीबी देखो भाई जी. हमारी गरीबी इतने अमीर है हम कि इतनी गरीब क्या बोलते इसको. हाँ इतना गरीब मांझा लेके घूम रहे हो. पकड़ो भाई. चलो भाई मिलेंगे अभी अगले साल. यहाँ पे अनु भाई बैठे हुए. तो गाइस फिलहाल हम आ चुके हैं हमारे रोहित भाई के यहाँ पे मस्त. चलो ऊपर जाते. ओ भाई यहाँ पे आप देख सकते हो पूरे गांव का नज़ारा. यहाँ पे आप देख सकते हो भाई हमारा पूरा वागड़ी गाँव यहाँ से एकदम मस्त दिख रहा है. ये यहाँ पे ये बैक साइड का यहाँ पे तो खेत है भाई इसलिए. और गाइस ये पीछे का व्यू बहुत ही शानदार व्यू. यहाँ पे बहुत खेत सारे एक साथ. तर गाईज मी आता रोहित भावाकडनं येऊन गेलेलो आहे. माझे मित्र येतो इथं जवळच राहतो. तर काही टाईम नाही लागला मला यायसाठी. आता आपण थोडंसं अभ्यासाला बसू कारण की आजच्या पूर्ण दिवस मी काही अभ्यास केलेला नाही आणि सकाळी कॉलेज आहे तर थोडीफार लिंक लावण्यासाठी थोडंफार आपल्याला अभ्यास करावा लागेल. चला तर मी बसतो अभ्यासाला आणि आपण अभ्यास वगैरे झाल्यानंतर मग आपण भेटू. तो फिलहाल मेरी पढ़ाई हो चुकी है और अभी मैं करता हूँ डिनर. तर जेवणात आहे डाळ भात गड्डीची भाजी आणि पोळी. तो आज का ब्लॉग आपको पसंद आया होगा तो ब्लॉग को लाइक कर देना और चैनल को सब्सक्राइब कर देना. मिलते हैं हमारे नेक्स्ट ब्लॉग में. बाय बाय.